नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. तुम्ही पाहतात सिंहावलोकन, प्रखर विचार आणि ठाम मुद्दे. मित्रांनो, आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे की काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल बातम्यामध्ये की पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबवलं, अशा काही बातम्या तुम्ही ऐकल्या असेल किंवा तशा प्रकारचे वातावरण निर्मिती आमच्या देशामध्ये करण्यात आली. कारण पाकिस्तानचा उधो करणारी पिलावळ आपल्या देशामध्ये आहे हे नाकारून आपल्याला चालणार नाही. पण नेमकी भूमिका पाकिस्तानची काय होती या युद्धामध्ये ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अशी जी पिलावळ आहे पाकिस्तानचा उधो करणारे, ते वेगवेगळे नरेटिव्ह आपल्या देशामध्ये पसरवत असतात. त्यासाठी आपण सत्य काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी एक थोडक्यात मी त्या ठिकाणी तुम्हाला तथ्य सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा एवढीच माझी विनंती आहे. अमेरिकेचे आणि इराणचे वाटाघाटी करण्यासाठी एका मध्यस्थीची आवश्यकता होती. तर ती मध्यस्थी त्यांनी पाकिस्तानला सोपवली. आता नेमकी पाकिस्तानची भूमिका काय आहे ते आपण पाहूया. ज्यावेळी पूर्वी राजा महाराजांच्या काळात संदेश पाठवण्यासाठी प्राण्यांचा, पक्ष्यांचा उपयोग केला जात होता. आणि अलीकडेच आपण पाहिलं असेल, काही जणांनी पाहिलं असेल की मैंने प्यार किया या चित्रपटामध्ये तो नट जो असतो तो आपल्या प्रेयसीला संदेश पाठवण्यासाठी कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून त्या प्रेयसीकडे पाठवतो. तशाच प्रकारची परिस्थिती यावेळेला पाकिस्तानची होती आणि नेमकी तीच भूमिका होती. कारण पाकिस्तानची सद्यस्थिती पाहिलं, ज्यावेळेला अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू झालं आणि पेट्रोल डिझेल बंद झालं, त्यावेळेला सगळ्यात जास्त झळ जी पोचली ते पाकिस्तानला पोचली. आणि त्यांनीच वेगवेगळे नियम आपल्या देशामध्ये लावले की डिझेलसाठी हा नियम आहे, पेट्रोलसाठी हा नियम आहे, गॅससाठी हा नियम आहे. ही परिस्थिती पाकिस्तानची असताना, त्या देशामध्ये खाय प्यायचे वांदे असताना कोणी अशा देशाला मध्यस्थीला म्हणून घेऊ शकते का, हे पाहणं गरजेचं होतं. कारण भारताची भूमिका सद्यस्थितीला कशी आहे, पूर्ण जगासाठी हार्मोस बंद असताना सुद्धा केवळ भारतासाठी उघडा आहे. याच्यावरूनच आपण भारताची किंमत काय आहे आणि भारताची सद्यस्थिती काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. पण पाकिस्तानची अशी स्थिती असताना कोणी त्यांना मध्यस्थी म्हणून घेऊ शकतं का, तर नाही. मग ज्या वेळेला एवढं मोठं घनघोर युद्ध झालं, हजारो लोकांचे प्राण गेले, हजारो बेघर झाले, कितीतरी सैनिकांना या ठिकाणी आपले प्राण गमावावे लागले, लाखो करोडोंचं नुकसान झालं. असं असताना थेट अमेरिका इराणशी संवाद साधणं अशक्य होतं, जवळपास असंभव होतं. त्यावेळेला अशा कबुतरासारखा एक संदेशवाहक अमेरिकेला पाहिजे होता. आणि तो कबूतर म्हणूनच अमेरिकेने पाकिस्तानचा उपयोग करून घेतलेला आहे. कारण ज्या वेळेला जेव्हा काय गरज पडते पाकिस्तानची कुठल्याही कार्यासाठी, त्यावेळेला अमेरिका अशा प्रकारे उपयोग करून घेतो. कारण त्यांना माहीत आहे ज्या वेळेला भारत काहीही कारवाई करणार असेल तर त्यावेळेला पाकिस्तान जाऊन अमेरिकेच्या पायामध्ये लोळतो. ज्या वेळेला लहान मुलगा कसं लोळते की वडिलांच्या पायामध्ये मला चॉकलेट पाहिजे म्हणून, तशा प्रकारे पाकिस्तान आहे ना अमेरिकेच्या पायामध्ये जाऊन लोळतो आणि पाकिस्तान त्यांना अमेरिका त्यांना मदत करत असते. आणि त्या मदतीचा परतावा म्हणून अशा प्रकारची कामं अमेरिका पाकिस्तानला लावत असते. आणि तेच केवळ जो सांगितलं की मी कबूतर म्हणून, तशा प्रकारच्या कबुतराच्या भूमिकेत पाकिस्तान होता आणि मुनीरचा त्याप्रकारे फायदा करून घेतलेला आहे अमेरिकेने. या व्यतिरिक्त पाकिस्तानची भूमिका या युद्धामध्ये काहीही नाही. आणि एवढ्या वाटाघाटी होऊनसुद्धा पाकिस्तानमध्ये ते युद्ध अजिबात थांबलं नाही. तर अलीकडेच ट्रम्प यांच्या मध्यस्थीने त्या युद्धामध्ये जी शस्त्रसंधी आली ती लावण्यात आलेली आहे आणि आता पुढच्या वाटाघाटी सुरू आहेत. पण पाकिस्तानची भूमिका शून्य. केवळ संदेशवाहक जर सोडला तर त्यांनी काहीही या युद्धासाठी केलेलं नाही आहे. हे सोडलं तर जी पाकिस्तानचा उधो करणारी जी आपल्या देशामधली जी पिलावळ आहे, त्यांनी जयशंकरांना, मोदीजींना वेगवेगळे प्रश्न विचारले की भारताची भूमिका काय होती या युद्धामध्ये, भारत एवढा बलाढ्य देश असून अशी परिस्थिती का, वेगवेगळे. पण भारताची स्थिती सध्याची काय आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे आणि ते आपण स्वीकार केलं पाहिजे. विरोधक कितीही काही म्हणत असली तरी मोदीजींनी आपल्या देशाची प्रतिमा ही सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवलेली आहे. तर पाकिस्तानची भूमिका या युद्धामध्ये काय होती ते आपण सर्वांनी बघितलं की कशा प्रकारे संदेशवाहक म्हणून पाकिस्तानचा उपयोग करून घेतला अमेरिकाने. यापेक्षा जास्त काही नव्हतं.
आणि हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. तर असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी तुम्ही पाहत राहा सिंहावलोकन, आणि असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा देण्यासाठी या चॅनलला सिंहावलोकन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.